गाइस, मैं आज नवेगांव बांध जा रहा हूँ। तो आपको मैं वहाँ का वीडियो और रिएक्शन वीडियो भी आज बना रहा हूँ आज, क्योंकि मेरे साथ देख सकते हो, ये देख सकते हो बन्नी है मेरे साथ। तो जाने के बाद मैं आपको रिएक्शन दिखाता हूँ आज लोगों का क्या आता है क्या नाही। तो चलो ठीक आहे, लेट्स गो। तर मित्रांनो, आता गावाहून निघलो मी। हा माझा मित्र आहे, गावचाच आहे। आज बन्नी हेल्मेट लावलं तर मागं पलटून पाहिलं त्यानं, मला थोडासा चांगला वाटला का जीवात जीवाला ना। हा दादा पाहिलं चांगला लागला, आणखी जीवात जीव कसा जीव फुटल्यासारखी लागला का मला, तर चांगला लागला थोडासा। तर मी आता गावातून निघत आहो मी। तर पाहू शकते ते कुत्रे कात्रे आहेत, हे घनसाले पागल आहेत ते कुत्रे आमच्या गावचे अर्धुबार ना। हे माणसं हे मा मित्र गित्र आहेत, मस्त पाहतात माझ्याकडे का मला चांगलं चोकोट लागते का नाही। माझ्या मामाची पानटपरी हो, इथे नाश्ता गिस्ता भेटते ना, कुरकडचा रोड याचे पोरगिरी ना। हा माझा मित्र भेटला मला मोरका अर्जुनीचा वय, हा मला सबस्क्राईब केलं आणि माझे व्हिडिओ वगैरे बघत राहते। तर मला भेटला तर मला बहुत खुशी लागली, मला बहुत चांगलं लागला का भाऊ आले तर ना। हे माझे दोन मित्र तुम्हाला माहीतच आहे, माझ्यासोबतच आले ना। या भाऊसोबत दोन शब्द बोललो मी, मग त्याच्यानंतर गेलो। मग आता आम्ही जातो ना, आम्ही तिकडे गार्डनकडे माहीतच आहे। पाहिलं ना तर पोरगी किती चांगली पाहिलं, माझ्याकडे थोडासा चांगला लागला का। आज कसं आहे हेल्मेट गिल्मेट लावलं तर चांगला लागला। अरे जल्दी वहाँ से हटो रे भैया लोग, हे ना लोक ना काय समजे नाही ह्या लोकांचं काही। तर मरून जातील फालतू लफड्यामध्ये, हे पडा होऊन जाईल। मस्त इकडे खुर्च्या गिरच्या लावल्यात, खाले खुर्च्या आहेत मस्त, जाऊन सण तिथे बसावं नाही का, डमरू वाजवतात तिथे। हां साला येणार जाणार मोठा त्रास। आता आम्ही गार्डनकडे जातो भाऊ, गार्डन आला, गार्डन जवळ आता आम्ही आता जातो गार्डनकडे। नालिकान आता पोहोचलो भाऊ आम्ही गार्डनकडे पहा। बाकी आज गाड्या घोड्या आहेत, पोरी बारी आहेत, माणसं गिन्स आहेत, पोरा गिऱ्या आहेत, हे कपल लोक आहेत बढिया छान। साला यांचीच लाईफ मस्त, साला आमच्या लाईफमध्ये कोणतीच पोरगी नसे साला। हे का मस्त स्माईल देणं का, मोठी चांगली दिसते का पोरगी का। हे अजून आम्ही आता इथे भाऊ तिकीट घरमध्ये आता माझा मित्र म्हणते मला का तू तिकीट काढ बे म्हणते। मी म्हणलं माझ्याकडे पैसे नसत बे म्हणलं, तू काढून टाक म्हणलं त्या दिवस। तर मित्रांनो मी अंतर प्रवेश करत आहो, ठीक आहे, एक नंबर आहे आणि खूप छान आहे। तुम्ही या आपल्या फॅमिलीसोबत आणि कपलसोबत खूप चांगलं आहे, या मागं। हा पाहू शकता तुम्ही, तुम्हाला माहितीच आहे हा बन्नी बाई माझा, ठीक आहे, चांगला आहे। तर पाहू शकता मित्रांनो, इकडे तिकडे पहा मस्त आहे की नाही। मग असंच पहा, गार्डन मस्त छान आहे, नवेगाव बांधचं गार्डन आहे भाऊ। मग त्याच्यानंतर मी तुम्हाला मिरर काचरूम डिस्को डान्सरच्या दाखवतो तुम्ही बघत राहा, पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप नको करा, ठीक आहे। तर चला अंदर मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ। मस्त आहे भाऊ, एक नंबर गार्डन आहे का कसमचं। इथे गर्लफ्रेंड राहते ना, तर आणावं नाही, येते मस्त फिरावं का। लोक आणतात ना, आम्ही पाहतो ना, तर आमचं कसं तर जडल्यासारखी लागते का सांगू आम्ही आता तुम्हाला। हे ठिकाण हे इकडं पाय, सेल्फ्या गिल्प्या काढतात का। हे इकडं हे भाऊगिन कोणी सिंगल आहेत तर बिचारे सिंगल येतात, का करून हो का नाही भाऊ। तर पहा तुम्ही कसं आहे, छान आहे, व्यवस्थित आहे, बढिया एक नंबर। तर गार्डन कसा आहे, वडला कसा आहे का नाही कमेंटमध्ये सांगा। आणि हा जो साईडला येत आहे हा मित्र नंतर मला भेटला थोड्या वेळानंतर, मी सबस्क्राईब वगैरे केलं, मला व्हिडिओ वगैरे बघितलं माझे, खूप छान लागला मला। आणि पाहू शकता इथे दिलगिन मस्त आहे ना, एक नंबर आहे भाऊ। आता पावसाळ्याचे कसं गार्डन मस्त छान दिसतं भाऊ, तुम्ही या इथे एकदा विजिट करा। आणि माझ्या मित्राला हात दुखत होता का दुखत होता, तर नुसतं इकडे तिकडे बरोबर दाखवत नव्हता, फिरवत होता। मला म्हणत होता भाऊ तुम्ही माझा हात दुखते का, बरं झालं साला पाय नाही दुखत, तर नाही तर मला उचलून सण घरी न्यावा लागला त्याचा। आणि ते दोघेजण बसले आहेत भाऊ मस्त, त्यानेही नमस्कार राम केलं भाऊ, मला चांगला लागला। आणि हा गार्डन मस्त छटाई गिटाई मस्त व्यवस्थित करतात, साला मसा लागते का आमच्या घरी न्यावं गार्डन लाव का करावं। तर पण का सांगू भाऊ, आमच्या घरी जागाच नाही असं गार्डन लावायला, तर का करू। मी गार्डन फिरायला जातो आणि सांगतो लोकांना भाऊ ह्या गार्डनमध्ये जा आणि त्या गार्डनमध्ये जा, कसं चांगलं लागते ना भाऊ। गार्डन बाकी मस्त आहे भाऊ। मला तर पहिल्या वेळेला भीतीच लागली भाऊ का साला 100-200 रुपये तिकीट, माझ्या टोंगऱ्याशीन तर मी आलूच नाही राहतो, धसलूच नाही राहतो अंदर। मग नंतर भाऊला विचारलं भाऊ तिकीट किती रुपये, म्हणते भाऊ 20 रुपये तिकीट आहे। अरे हां, तर जीवाला भाऊ माझ्या। आणि मोठा चांगला लागला का 20 रुपये तिकीट म्हणल्यानंतर असं लागला का साला इथे रोजचे 20-20 रुपये द्यावा आणि येतीची यावं बसून राहावा, असा लागला। मग आता मित्राकडे आता इकडं सीधं दाखवते, हा इकडे जिकडे गेलो तिकडे ना दाखवे। हाय माझा कॅमेरामॅननं बराबर नाही भाऊ, त्याच्या पायी माझा गळा एखाद दिवस खराब होईल, नुसता बोलू खरी। आता आलून ह्या इकडे आला भाऊ,
ना माझा हेल्मेट तर माझ्या हातातून सुटेच नाही का. नवीन नवीन आहे ना, 2 दिवस झाला घेतलो होतो. काय करू अरे का. बढिया प्लेस ग्लेस आहे, बढिया कसं आहे, छान आहे ना, मस्त आहे ना. त्या इकडे पाहू शकता भाऊ तुम्ही, मस्त छान आहे. इकडे दाखव म्हणतो तर हा दाखवे नाही भाऊ बराबर. माझा कॅमेरामॅन पुरा भस्म आहे. मी कोणाला सांगू म्हणतो, कर्माचे गोटे फुटून गेले माझे. भलं बऱ्याला सांगलं तर गऱ्याला झुमतं म्हणतात ना, तशासारखी. आता हे अस्वल गिस्वल आहे पा, वाघ आहे का नाही. आता ओरिजिनल नाही, डुप्लिकेटच हो, पण कसा मस्त एक नंबर छटाई केलं भाऊ, मोठा चांगला लागला. आणि हे अस्वल गिस्वल हो, आणि तो ससा दिसते कसा. साला आमच्या इकडचे लोक करायचे ससा गिसा पकडले तर पहिले साले भुजबाज करून सने खातात, असे साले आमच्या इकडचे लोक आहेत. पण काही असो, काही खात राहो, पोट भरत राहो, हो का नाही. हा मस्त एक नंबर जंगल म्हणतो का मी तुमच्या याच्या पायी. हा गार्डन का खालचावाला पाय हिरवा हिरवा मस्त दिसते ना, चौकोट दिसते पाहण्याला का येतचा. मी तुम्हाला लोकेशन पाठवीन मग तुम्ही पहा मग माझ्या व्हिडिओला बढ्या. मी आता त्या खुर्चीवर हेल्मेट ठेवलो न, पाहू शकता मोठाले झाड आहेत का, मोठा चांगला थंड लागते. बरा झाला इन टायमावर पाणी गिनी नाही आला तर भाऊ टाटा न. मी दाखवतो आता, थांबा आता मी कॅमेरा धरलो. हा माझ्या मित्राला बरोबर कॅमेरा ना धरता येत, आता मी धरलो भाऊ. तुम्ही पाहू शकता झाडाची छाटाई मस्त बढिया एक नंबर केल्यात का नाही. आणि हा माझा हेल्मेट का मस्त आहे का. हेल्मेटलाही पाहून थोडसा लाईक गिन करा माझ्या चॅनलला, ठीक आहे. नेक्स्ट आम्ही खाऊन चालून का तर माझे डकार आहे उम्मस येतात का, काय सांगू तुम्हाला. तर आम्ही आता दाखवतो तुम्हाला हे का झाडा कसे आहेत, मस्त छटाई गिटाई केल्यात भाऊ. असा तर साला आमच्या घरी गार्डन राहतं तर मोठा चांगला. हे गार्डनवाले भाऊगिन इथे आहेत दोघेजण. हे का याने हॅलो हाय केले भाऊ, मला चांगलं लागलं. आणि इकडं कपल लोक आहेत, मस्त सेल्फ्या गिल्फ्या काढते का. आमची कशी तर जडल्यासारखी होते हे लोक, असे फोटो काढतात तर खरे. हां साला मलाही असं लागते का माझ्याकडे राहते तर मी आणतो ना, मस्त फिरवतो येते. पण काय करतेस, नशिबाले शेदरे पडले आहेत आणि ढोड्याला पूर आला आहे. तर हे झाडागिडं हे कधी वापतील मोठाले होतील तर मग आणखी मस्त छान दिसेल. मस्त प्लेस आहे ना एक नंबर भाऊ. हे खरा हे गडचिरोली जिल्ह्याचे पोरं ना सुधरतच ना. मायच्या जेथे गेलं तेथे इगलचा खरा पाहिजे यायले तोंडभर. 20 रुपयामध्ये फुल सवक यांची. हा बुकला त्यानं हात झटकते हो, जसा कसाला वर्ल्ड कप भेटला ह्या दोघाले नरेंद्र मोदीकडून. खा तुमच्या आजानेच पैसे दिले नव्हतं. हे बिचारे चुपचाप आहेत, 2-3 पुतळे होत कायचे होत. हा एक राम करते ना, एक जण कानाचा खाली मारलेत का आता. हा म्हणते नको मारू, एक जण म्हणते. तर म्हणलं बरं आहे नाही मारत भाऊ कोणी, तुला हातही नाही लावत, तू टेन्शन नको घेऊ म्हणलं मी. आणि हा येथून कुठून येते त्यावर माझे मित्र खरे. मी आता पहिली वेळ आलो ना, हा येते गार्डनमध्ये. तर कसं आपल्याला तेवढं माहीत नसे भाऊ, तर कसा माझा व्हिडिओ पाहत राहा यार. कसा कॉमेडी गिमेडी मजाक गिजाक सर्व करत राहतो मी. तुम्ही हसाल तर मला बरं लागेल थोडंसं, हो का नाही. जीव ह्या देखा हे गोटे गिटे मीच लेवल केलं होतो ना, हा घर गिन मीच बांधलो होतो 1921 पण आता कसा पुनर्जन्म झाला माझा तर मला टेन्शनच नसे. म्हणून मी आलो होतो. घर कसं आहे म्हणतो साला पुरा फोडपाड केले होते. आणि हा मागचा भाग आता आम्ही जातो ना तर तिकडून धसलो होतो ना, तर इकडून निघलो. पाहू शकता मस्त दिसते का नाही. नारळाचं झाड का सिंधीचं झाड तर मस्त दिसत आहे. आणि गार्डन मस्त आहे. आणि माझे मित्र तो कॅमेरामध्ये यावासाठी तर समोरच पडतात. यायला काही वाटते की नाही वाटते साला, मी कॅमेऱ्यात नाही दिसू पण यायला मोठी खुशी. भाऊ मला दाखव का म्हणतात. तर मी म्हणलो चल मित्र शोध दाखवतो. तो मित्राला विचारते बे धसू का बे म्हणते. तर मी म्हणलो बे बया गियास का बे, धसू गिसू नको साला, लोक गी का तो ते का तो धसला. मग असे लोक आहेत. मग खरा खाल्लं ते तिनं थुकायला जाते तिकडे, तिकडे थुकणं म्हणजे कसं चांगलं नसेल भाऊ. पाहिलं गेलं कोणी तर मग काय शिवा गिवा. हा भाऊ मला पाय बढिया शूटिंग करते ना, हाय हॅलो करत राहते, पाय टाटा करते. असा माणूस आहे. मग सांगावं कोणाला ना करावं कोणाला, हो का नाही. तर चला यार थोडंसा तुम्हाला बढिया गाणं ऐकवतो. माझ्या तोंड दुखून गेला यार, बोलू किती बोलू मी. मला तर असं येते. एवढा मोठा लंबा व्हिडिओ बनवलो भाऊ, माझी फाटून गेली तुम्हाला काय सांगू. पण तुमच्यासाठी काहीतरी करायला लागते, जीव आणून सने बोलत राहतो भाऊ काही बाई राहू. आता तुम्हाला गार्डन आवडला का नाही आवडला तर मला माहीतच आहे, कमेंट करा आवडला असेल. पण माझं बोलणं यार का सांगू, बोलतच राहतो मी बयासारखी. तुम्हाला का सांगू मी. गार्डन पाणी यार मस्त आहे. आणि इकडच्या आहे सालान बिचातून फट आहे माहीत आहे ना. फुटल्यावर कशी तर बिचातून फड दिसते तसासारखी फुटला आहे भाऊ हा बिचातला रस्ता. तर चांगला आहे भाऊ.
चला आता तिकडचं समोरचं आणखी पाहून काय का नाही तर तुम्ही गाणी ऐका. మనసు నాది చిన్నగా పోతుంటావో చూడకపోతుంటావో ఇంట్లో చిన్నదాన్ని నేను చిత్రాల దాన్నితో చిన్నలు చూపిస్తావో చిత్రాల మనసు నాది చిన్నగా పోతుంటావో చూడకపోతుంటావో ఇంట్లో చిన్నదాన్ని నేను చిత్రాల దాన్నితో చిన్నలు చూపిస్తావో ఓ పిల్లగా వెంకటేశు చూడకపోతుంటావో కానకపోతుంటావో నా పిల్లగా వెంకటేశు చూడకపోతుంటావో तर कसा बढ्या ऐकल्या का नाही ऐकलं गाणं मग बढ्या ऐक नाही मला माहिती आहे ना तुम्हाला तो गाणं समजतं म्हणून मी बिंदास मला माहीत होता का हा गाणं बहुत आवडते तुम्हाला ना तुम्ही चांगले कान देऊन ऐकाल म्हणून काहून तर हा गाणं तुम्हाला समजते का नाही नाही समजत असेल तरी होच म्हणाल मला माहितीच आहे. तर चला समोर जाऊ बढ्या आता गार्डन गिर्डन पहा इथे दिल येते उभा होऊन सने मस्त फोटो गिटो काढायचा ना. हा माझा मित्र माझ्या हेल्मेटची काही इज्जतच नाही ठेवे जिथे बनला तिथे ठेवतो हे दे सेल्फीसाठी भिडले हो सेल्फीसाठी तर मरून मिले का मायच्या मी एक फोटो नाही काढलो का ना हे यांच्यात 40-50 सेल्फी झाले असतील. हा मस्त दिला येते मस्त उभा व्हायचा गर्लफ्रेंडसोबत नाही तर फॅमिलीसोबत मस्त फोटो काढायचा ना बिंदास घरी जावायचा तो ते गाणं फोटो काढलं ना तर तो चेक करत असेल का माझी फोटो कशी चौकट निघली का वाईट निघली का म्हणून विचारत असेल त्याला. ते मोठे शातीर माझे मित्र माझ्यासोबत आले का त्याला माहीत आहे फिरायला भेटते गार्डन नवीन नवीन हे बिचारे हातात हात टाकू हो फिरत आहे तो मायबापाला टेन्शन येतं नसे पोराला वाटतं मायबापाला वाटते का पोरगा गेला कॉलेजले ना पोरगी गेली कॉलेजले हां असे आहेत ना. हा पाय भाऊ आता आम्ही इकडे चाललो इकडचा बढिया एक नंबर आहे हॉटेल गिटेल आहे बढिया येते हे गाड्या गिड्या येते भरपूर लोक येतात भाऊ. हा पण चांगला येते मस्त बंदर गिंदर राहतात आणि कसा प्लेस मस्त आहे येते बढिया एक नंबर ह्या ठिकाण ह्या पोरगी पाय कशी दिसते बढिया एक नंबर दिसते ना. मग मला माहीत आहे ना भाऊ तुम्ही तसेच तर पाहता तुमचे डोळे फुटतील ना का तसे नको पहा. तर आम्ही जातो ना भाऊ इकडे समोर इथं भाकर वगैरे खूप छान भेटते म्हणतात आणि गुपचूप वगैरे स्टॉल वगैरे राहते म्हणतात. आता चला पाहून आता खरी हो का खोटी होत आता गेल्याशिवाय तर माहीत नाही हो का नाही. ते इथे खूप लोक राहते म्हणते इथे झुला गिला आहे म्हणतात तर पाहून आता इथे कोणता झुला आहे काय तर इथे नुसतं तर बंदरानं माणसं अरे हो झुला गिला आहे का इथे काय एक नंबर आहे का पण साला तुटला गिटला तर त्या पिवळी झिल्लीवर जाऊन पडायचा कामा हा दे हा ठिकाण मस्त आहे का नाही. हे माझे मित्र ओ यायला तर मोठी खुशी हे बंदर गिंदर आहेत पाहिजे ती मस्त एक नंबर तो तिकडे झुलत आहे कोणत्याला हा ठिकाण हे बिचारा धरून आहे आपलं पोराला ओ हो चांगला आहे मा दूधगिन नको पाहिजे असं ठेवून राह हा ठिकाण हे मस्त फिरतात हा भाऊ जिकडचा इलाका पण नजर पहा मस्त बढिया एक नंबर नजर आहे. आता पाणी गिनी आलं तर आम्हासाठी बहुत चांगलं आहे भाऊ नाही तर झालं आमची फुटली होती भाऊ आधी हात दाखवते बे फालतू तुझा हात गिन धरून खिचत नेतील वरतं झाडं तर साला बोंबलत राहायचो आम्हाला वाचवायला लागेल हा मला भेव दाखवते का सांगू मी तुम्हाला भाऊ न माझा मित्र तर झुलासाठी तर बसतात होऊन गेला ना. हा याच्या बापाचा असल्यासारखी मस्त बसला हा बंदर मला पाऊनसने वरतं चढला हां याची फाटली असेल तोही म्हणलं नसेल साला हाय माणूसच हो मी बंदरच हो भिवायला लागते हां हा जे काय हा मित्र म्हणते हा इकडं मारते म्हणतो तो काल ते तिथे गेला भोकाला म्हणलं त्याच्याजवळ म्हणलं चावल नाही तर का म्हणलो हां असे लोक आहेत हा ते का एवढीशी दोरी आहे माणूस पाहिजे केवढा मोठं बसलं धरून तुटलं गिटलं तर तो दे पण कसा बचपन की याद आती हो का नाही. तर तसाच पाहिजे भाऊ काहीतरी एन्जॉय केलं पाहिजे माणसानं लाईफमध्ये जीवनामध्ये काही ठेवलं नाही खाऊन पिऊन हा ठिकाण मी टाटा करतो तर हा वर तर चढला हा मस्त बंदर आहे ना एक नंबर. कमेंटमध्ये सांगा यार बंदरा कसे आहेत तर छान आहेत का कसे आहेत तर ठीक आहे. आणि माझा मित्र तर होतं ना का मी याला थांब म्हणतो घडीवर थांब मी झुलतो म्हणतो तर सावन के झूलों ने मुझको बुलाया मैं परदेसी घर वापस आया कांटों ने फूल सावन के
झूलों ने मुझको बुलाया, मैं परदेसी घर। तर भाऊ बहुत झुललो आणि गाणं गिना मस्त लावलो होतो, एक नंबर. मस्त आवडलं का नाही. हे बंदर वरतं चढला यार, एकही असं बंदराजवळच येऊच नाही देत यार. तर परत हा वरतं एक बंदर आहे चढत, तर साला तो बंदर पाहिजे म्हणतो तर तो बंदरच नाही दिसत होता मला. कुठे गेलं तर एक मोठा जात बंदर होता यार, एक नंबर. हा ठिकाण हा वरतं चढत, हा दे हा दे हा दे हा दे हा दे. पल्ला गेला तर मग त्याचे हातपाय नाही तुटतील का, मग त्याला कोण धरल, कोण हा हॉस्पिटलमध्ये नेल, दवाखान्यात नेल. हा मा भाऊ पाहत होता एक माझ्याकडे. त्याला वाटलं हे डोंगरी गिंगरी मस्त बडी आहे की नाही, त्याला वाटला का हा व्हिडिओ वगैरे बनवता येतो. त्याला भाऊ कॅमेरा धरला होता, व्हिडिओ नाही दे का फोटो काढत राहील. थोडंसं कसं आहे का लोक काय समजे नाही. तर आम्ही मिरर डिस्को डान्समध्ये आलो भाऊ, पाहू शकता. खूप छान एक नंबर आहे आणि तगडा आहे भाऊ. येते पैसे कटतात भाऊ, मला तर येते तसाच वाटला भाऊ का 40-50-100 रुपये असेल तिकीट. तर विचारलो काकूला तर फक्त 20 रुपये तिकीट आहे म्हणते. 4-5 गाणे लावतो म्हणते ना, तुम्ही नाचा म्हणते. हा गाणी इथं मिरर रूम म्हणते, इथे अंदर डीजे गिजे बढिया एक नंबर लागले. इकड तिकडचा प्लेस पाहू शकता, बढिया आहे का नाही, मस्त बढिया. तर चला तुम्हाला दाखवतो. 2021 trending song Tapata. अभी मजा आएगा ना भिड़ो।